हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। MPSC कंबाईन पोलीस भरती या स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्सचे कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी महत्त्वाची आपण स्टेट बोर्ड सिरीज चालू केली आहे। तर त्या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आपण आज उष्णता म्हणजे हीट या एका नवीन टॉपिकला चालू करणार आहोत। तर हा टॉपिक बघूया। तसेच या टॉपिकवरती याच्या अगोदरच्या परीक्षेमध्ये आयोगाने कशा प्रकारे प्रश्न विचारलेले होते ते देखील आपण बघणार आहोत। तर आज आपण चालू करूयात नवीन टॉपिकला उष्णता। उष्णतालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर हीट। तर ही उष्णता म्हणजेच काय तर उष्णता हे एक ऊर्जेचे रूप आहे। काय आहे उष्णता? ही एक ऊर्जा आहे, तिच्यामुळे यांत्रिक कार्य घडून येते हे सर्वप्रथम रमफोर्ड यांनी शोधलं। म्हणजे उष्णता हे ऊर्जेचे रूप आहे आणि त्यापासून यांत्रिक कार्य घडून येते हे शोधणारे शास्त्रज्ञ कोण तर रमफोर्ड यांनी याचा शोध लावला सर्वप्रथम। त्यांचं नाव आहे रमफोर्ड। आणि उष्णतेमुळे पदार्थाचे भौतिक परिणाम, तापमान, आकारमान, स्थिती, रासायनिक बदल व इतर बदल देखील घडून येतात। म्हणजे उष्णतेमुळे हे सर्व बदल घडून येतात। कोणते तर भौतिक परिणाम, तापमान, आकारमान, स्थिती, रासायनिक बदल व इतर बदल घडून येतात। आता उष्णतेचे हे स्थलांतर होतं हे कशा प्रकारे होतं तर उष्णतेचं स्थलांतर हे 3 प्रकारे होतं। पहिलं होतं वहन, दुसरं आहे अभिसरण आणि तिसरं आहे प्रारण। आता हे तिन्ही स्थानांतर आपण डिटेलमध्ये बघूयात, पण त्याआधी उष्णतेचं वहन बघूयात की उष्णतेचं वहन म्हणजे काय। उष्णतेचं वहन म्हणजे काय तर आता उष्णतेचं वहन म्हणजेच इंग्लिशमध्ये काय म्हणतात कंडक्शन। कशाला म्हणतात तर एकाच वस्तूच्या माध्यमातून कणांचे स्थलांतर न होता जेव्हा उष्ण भागाकडून थंड भागाकडे उष्णतेचे स्थानांतर होते त्याला काय म्हणतात उष्णतेचं वहन असं म्हणतात। म्हणजे काय उष्णतेचं वहन होताना ते कणातून होतं का तर ते कणाकडून होत नाही। म्हणजे एका कणातून दुसऱ्या कणामध्ये नाही होत। ते कसं होतं तर उष्ण भागाकडून कसं होतं थंड भागाकडे होतं, त्यालाच काय म्हणतात उष्णतेचं वहन म्हणजेच काय कंडक्शन असं म्हणतात। तर आता याची उदाहरणं काय आहेत तर धातूंमध्ये होणारे उष्णतेचे वहन म्हणजे उष्ण भागाकडून थंड भागामध्ये वहन होतं उष्णतेचं। दुसरं काय तर स्थायूंमध्ये उष्णतेचं जे वहन होतं याला काय म्हणतात उष्णतेचं वहन असं म्हणतात। तर आता या उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक काय म्हणजे उष्णता कशातून जाते आणि कोणते त्याला म्हणतात उष्णतेचे सुवाहक आणि उष्णतेचे दुर्वाहक कोणते आहेत ते आपण बघूयात। तर उष्णतेचे सुवाहक आहेत धातू, विशेषतः धातूंमध्ये काय तर चांदी आणि तांबे हे आहेत उष्णतेचे प्रमुख सुवाहक। आणि आता उष्णतेचे दुर्वाहक कोणते तर ज्याच्यातून उष्णता जाऊ शकत नाही ते म्हणजे लाकूड, चामडे, लोकर, कागद, काच हे आहेत उष्णतेचे दुर्वाहक। उष्णतेमध्ये ते एका माध्यमातील कणांचं दुसऱ्या माध्यमातील कणांमध्ये स्थलांतर होतं का तर नाही होत। उष्णता कशी होते तर उष्ण भागाकडून थंड भागाकडे होते आणि यालाच काय म्हणतात तर उष्णतेचं स्थानांतर असं म्हणतात। मग आता आपण नवीन कन्सेप्ट बघूया की उष्णतेचे अभिसरण म्हणजेच कन्व्हेक्शन म्हणजे काय ते बघूयात। तर प्रवाही पदार्थ कोणते आहेत पाणी, वायू। प्रवाही म्हणजे सतत पुढे पुढे जातात ना त्याला म्हणायचं प्रवाही पदार्थ, एका प्रवाहात चालतात। मग प्रवाही पदार्थ म्हणजे वायू किंवा पाणी माध्यमाचे कण स्वतः उष्ण भागाकडून थंड भागाकडे उष्णतेचे स्थानांतर करतात। म्हणजेच काय उष्ण भागाकडून थंड भागाकडे प्रवास होतो त्यांचा, त्यालाच काय म्हणतात उष्णतेचे अभिसरण असं म्हणतात। म्हणजे उष्णतेचं अभिसरण म्हणजे काय प्रवाही पदार्थाचे उष्ण भागाकडून थंड भागाकडे स्थानांतर। कशाचं उष्णतेचं स्थानांतर म्हणजे काय उष्णतेचे अभिसरण। आता याची उदाहरणार्थ काय आहेत तर उकळत्या पाण्याची क्रिया म्हणजे पाणी उकळताना जी क्रिया होते ती कशावरती अवलंबून आहे तर उष्णतेचे अभिसरण। दुसरं उदाहरण काय खारे वारे, मतलई वारे हे सुद्धा काय आहे उष्णतेच्या अभिसरणाचेच परिणाम आहेत। उष्णतेच्या स्थलांतराचे 3 प्रकार आहेत प्रमुख आपण बघितले। पहिलं वहन बघितलं आपण। वहन म्हणजे काय तर उष्णता कणांमधून जात नाही, उष्ण भागाकडून थंड भागाकडे उष्णतेचं स्थानांतर होतं त्याला काय आपण म्हणतो वहन। दुसरा प्रकार काय अभिसरण तर उष्णतेचे हे स्थानांतर होतं एका उष्ण भागाकडून थंड भागाकडं, ते कुठे प्रवाही पदार्थांमध्ये म्हणजे पाणी, वायू यांमध्ये जे स्थानांतर होतं उष्णतेचं त्याला काय म्हणतात तर अभिसरण। हा हे उष्णतेच्या स्थानांतराचा दुसरा प्रकार। पहिला वहन, दुसरा अभिसरण आणि आता आपण तिसरा प्रकार बघूया की प्रारण म्हणजे काय। हा उष्णतेच्या स्थानांतराचा तिसरा प्रकार आहे। तर आता उष्णतेचे प्रारण म्हणजे काय तर रेडिएशन म्हणजे काय कशाला म्हणतात रेडिएशन तर माध्यमाच्या अनुपस्थित आणि विद्युत चुंबकीय तरंगाच्या स्वरूपात होणारे उष्णतेचे गतिमान स्थानांतर म्हणजे काय
तर उष्णतेचे प्रारण. कसं होतं स्थानांतर उष्णतेचं? तर गतिमान, म्हणजे माध्यमाच्या अनुपस्थित आणि विद्युत चुंबकीय तरंगाच्या स्वरूपात. दोन कंडिशन आहेत. काय? तर माध्यमांच्या अनुपस्थित आणि दुसरं काय? विद्युत चुंबकीय तरंगांच्या स्वरूपात उष्णतेचं जे गतिमान स्थानांतर होतं त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात उष्णतेचे प्रारण असं म्हणतात, म्हणजेच रेडिएशन म्हणतात त्याला. या उष्णतेचा स्थानांतराचा तिसरा प्रकार आहे. तर याची उदाहरणं काय? तर सूर्यापासून पृथ्वीला मिळणारी उष्णता ही प्रारण स्वरूपात असतात आणि कोणत्याही माध्यमाशिवाय ती आपल्याला मिळते. म्हणजे आपल्याला माहिती आहे उष्णतेचा प्रमुख सोर्स काय आहे? तर सूर्य आहे. मग ती जी मिळणारी उष्णता असते आपल्याला ती कशा स्वरूपात असते? तर ती प्रारणांच्या स्वरूपात असते. आणि ती कोणत्याही माध्यमाशिवाय मिळते का? तर हो, त्याला माध्यमांची आवश्यकता नसते, ती आपल्याला डायरेक्टली मिळते. हे उष्णतेचं प्रारणाचं उदाहरण आहे आणि ती वहन किंवा अभिसरण पद्धतीने मिळत नाही. म्हणजे सूर्यापासून मिळणारी उष्णता वहन आणि अभिसरण मिळते का? तर मिळत नाही. ती फक्त कशापासून मिळते? तर प्रारण स्वरूपातच मिळते. म्हणजे सूर्यापासून मिळणारी उष्णता ही प्रारण स्वरूपात असते. हे आहे सर्वात महत्वाचं पहिलं उदाहरण. दुसरं बघूया. शेकोटीपासून जी उष्णता मिळते ती सुद्धा कशा स्वरूपात असते? तर ती सुद्धा प्रारण स्वरूपातच असते. म्हणजे दोन उदाहरणं महत्वाचे आहेत उष्णतेच्या प्रारणाचं. एक सूर्यापासून मिळणारी उष्णता आणि दुसरं जे शेकोटीपासून आपल्याला उष्णता मिळते ते सुद्धा उष्णतेच्या प्रारणाचंच उदाहरण आहे. आता इथे एक आपण सर्वात महत्वाची टिप बघूया. ती टिप काय आहे ते नोट करून घेऊया. तर ती टिप काय? वहन व अभिसरणाच्या तुलनेत प्रारण हा उष्णतेच्या स्थानांतराचा सर्वात गतिमान प्रकार आहे. कारण प्रारणे हे विद्युत चुंबकीय तरंग असून त्यांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका असतो. सेम आता आपण बघितलं उष्णतेचं प्रारण म्हणजे काय ते बघतानाच की काय असतं? दोन महत्वाच्या कंडिशन असतात. एक माध्यमांच्या अनुपस्थित असतं, म्हणजे माध्यमांची आवश्यकता असते का प्रारणाला? नसते. आणि दुसरं काय? ते विद्युत चुंबकीय तरंगांच्या स्वरूपात असतात आणि म्हणून काय असतात? ते गतिमान असतात. तीच आहे ही नोट आपली. वहन व अभिसरणाच्या तुलनेत प्रारण हा उष्णतेचा काय आहे? सर्वात गतिमान प्रकार आहे. उष्णतेच्या स्थानांतराचा जर आपल्याला प्रश्न विचारला खालीलपैकी उष्णतेच्या स्थानांतराचा सर्वात गतिमान प्रकार कोणता? आणि पर्याय असतील वहन, अभिसरण, प्रारण आणि यापैकी नाही. तर आपलं उत्तर काय येणार? प्रारण हा सर्वात उष्णतेच्या स्थानांतराचा काय आहे? सर्वात गतिमान प्रकार आहे. कारण का? तर प्रारणे हे विद्युत चुंबकीय तरंग असून त्यांचा वेग हा कसा असतो? प्रकाशाच्या वेगा इतका असतो. विद्युत चुंबकीय तरंगांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका असतो. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. हे महत्वाचं आहे. ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण उष्णता म्हणजे काय, उष्णतेचे वहन, अभिसरण, प्रारण हे स्थानांतराचे 3 प्रकार बघितले. आता आपण तापमान म्हणजे काय ते बघूयात. तापमान म्हणजे काय इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? टेम्परेचर. तर तापमान म्हणजे काय? जेव्हा एखादी वस्तू किती उष्ण किंवा किती थंड आहे हे आपण त्या वस्तूला हात लावून पाहू शकतो, परंतु आपल्याला जाणवणारी उष्ण किंवा थंड ही संवेदना कशी असते? सापेक्ष असते. म्हणजे कसं कळतं आपल्याला तापमान? जेव्हा आपण हाताने स्पर्श करून बघतो तेव्हा आपल्याला जाणवतं उष्ण आहे किंवा थंड आहे. मग ती जी जाणवणारी उष्ण किंवा थंड ही संवेदना कशी असते? तर सापेक्ष असते आणि हे आपल्याला तापमानामध्ये कळतं. मग आता दुसरा एक कन्सेप्ट बघूया. तर दवबिंदू तापमान म्हणजे काय? तर ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते ते तापमान म्हणजे काय? दवबिंदू तापमान. एका सेंटेन्समध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात आणि आजकाल असा ट्रेंड चालू आहे आयोगाचा की स्टेट बोर्डमधून ॲज इट इज प्रश्न उचलले जातात. म्हणजे सेंटेन्स ही अगदी जसंच्या तसं असतं. सो त्याच्यासाठी ह्या ज्या छोट्या छोट्या व्याख्या आहेत त्या नेहमी लक्षात ठेवायच्या किंवा पाठ करायच्या. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तर दवबिंदू तापमान म्हणजे काय? ज्या तापमानास हवा कशी असते? बाष्पाने संतृप्त होते ते तापमान म्हणजे काय? तर ते असतं दवबिंदू तापमान. आता आपण दवबिंदू तापमान बघितलं. तापमानाला सापेक्ष संवेदना महत्वाची असते ते बघितलं. आता आपण आर्द्रता म्हणजे काय बघूयात आणि आर्द्रतेचे कोणकोणते प्रकार आहेत? 2 मेन प्रकार तेही बघूयात. तर ह्युमिडिटी म्हणजे काय? आर्द्रता म्हणजे काय? तर हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा याला काय म्हणतात? आर्द्रता. म्हणजे अगदी आपण रोजच्या जीवनात पण म्हणतोय खूप ह्युमिडिटी आहे, वातावरणात ह्युमिड जाणवतंय. म्हणजेच काय असतं? त्या हवेतील पाण्याच्या बाष्पामुळे हवेत निर्माण झालेला काय असतो? ओलावा किंवा दमटपणा असतो. त्यालाच काय म्हणतात? आर्द्रता असं म्हणतात. आर्द्रतेचे प्रमुख 2 प्रकार पडतात. ते 2 प्रकार कोणते? तर पहिली निरपेक्ष आर्द्रता
आणि दुसरं आहे सापेक्ष आर्द्रता। तर आता निरपेक्ष आर्द्रता म्हणजेच काय, त्यालाच आपण ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी असं म्हणतो। तर ती निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय ते बघूयात। आर्द्रता या टॉपिकवरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात, अगदी रिपीटेडली प्रश्न असतात, एमपीएस असो कंबाईन असतो, त्यामुळे हा टॉपिक आहे हा व्यवस्थित करून ठेवायचा सर्वांनी। नेहमी याच्यावरती प्रश्न विचारले जातात, निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय किंवा सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय। तर आपण बघूयात निरपेक्ष आर्द्रता। एकक आकारमानाच्या हवेतील पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानाला काय म्हणतात, निरपेक्ष आर्द्रता म्हणतात। ही व्याख्या लक्षात ठेवायची, काय, एकक आकारमानाच्या हवेतील पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानाला काय म्हणतात, निरपेक्ष आर्द्रता असं म्हणतात। मग याचे एमकेएस एकक काय असतं, तर किलोग्रॅम पर मीटर क्यूब आणि सीजीएस युनिट काय, तर ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब। हे सर्वांनी लक्षात ठेवा। हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा दमटपणा म्हणजे काय, आर्द्रता ते बघितलं। त्याचा पहिला प्रकार आपण बघितला निरपेक्ष आर्द्रता। आता आपण दुसरा प्रकार बघूयात, तर तो आहे सापेक्ष आर्द्रता। त्यालाच काय म्हणतात, रिलेटिव्ह ह्युमिडिटी। तर सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर हवेतील ठराविक आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या बाष्पाचे वस्तुमान व तेच आकारमान त्याच तापमानात संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचे वस्तुमान यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात, सापेक्ष आर्द्रता। म्हणजे थोडक्यात सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय, ते असतं गुणोत्तर कशाचं, तर आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या बाष्पाचे वस्तुमान तेच आकारमान त्या तापमानात संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याचे वस्तुमान या दोन गोष्टींचं गुणोत्तर म्हणजे काय असते, ती असते सापेक्ष आर्द्रता। तर आता सापेक्ष आर्द्रता रिलेटेड काही महत्वाचे आपण कन्सेप्ट बघूयात। तर काय असतात, तर दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता किती असते, 100% असते। कधी, दवबिंदू तापमान। आता दवबिंदू तापमान म्हणजे काय ते आपण बघितलंय। कशाला म्हणतात दवबिंदू तापमान, तर ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते ते तापमान म्हणजे काय, तर ते असतं दवबिंदू तापमान। आणि त्या दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता किती असते, तर ती असते 100%। आणि आपण हे बघितलं की तापमानात जेव्हा आपण आपल्याला वस्तू उष्ण आहे किंवा थंड आहे ही आपल्याला संवेदना जाणवते, ती कशामुळे जाणवते, ती सुद्धा कशी असते, सापेक्षच असते। तर हे आपण पहिलं बघितलं की दवबिंदू तापमानात सापेक्ष आर्द्रता 100% असते। दुसरं बघूया, जर सापेक्ष आर्द्रता ही 60% पेक्षा जास्त असेल तर हवा दमट असल्याचं जाणवतं। म्हणजे जर हवा दमट असली तर रिझन काय, तर सापेक्ष आर्द्रता कशी आहे, 60% पेक्षा जास्त आहे। तिसरं, जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कशी असेल, कमी, तर हवा कशी असते, कोरडी असते। म्हणजे हे दोन गोष्टींमध्ये फरक लक्षात ठेवून या गोष्टी लक्षात ठेवायच्या। जर 60% पेक्षा सापेक्ष आर्द्रता जास्त असेल तर हवा कशी असते, दमट असते। आणि तेच जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल तर हवा कशी असते, कोरडी। जास्त असली तर दमट, कमी असली तर हवा कोरडी। या महत्वाच्या 3 कन्सेप्ट आहेत, या लक्षात ठेवा। याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात। ही 2 वाक्य दिलेली असतात आणि खालीलपैकी कोणतं बरोबर आहे असं विचारलं जातात। म्हणून लक्षात कसं ठेवायचं, 2 गोष्टींमध्ये फरक ठेवून लक्षात ठेवायचं। जर 60% पेक्षा जास्त असेल तर हवा कशी असते, दमट। आणि जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल तर हवा कशी असते, कोरडी असते। आता ही सापेक्ष आर्द्रता कशाने मोजली जाते, याच्यावरती नेहमी परीक्षेला प्रश्न विचारला जातो। हा प्रश्न रिपीटेडली विचारला जातो। सापेक्ष आर्द्रतेत आर्द्रता ही कशाने मोजली जाते किंवा एकक काय, तर सापेक्ष आर्द्रता ही हायग्रोमीटरच्या साहाय्याने मोजली जाते। म्हणजे एकक काय आहे सापेक्ष आर्द्रता मोजण्याचं, तर ते आहे हायग्रोमीटर। सापेक्ष आर्द्रता व तापमान यांच्यात समप्रमाण असतं। कशामध्ये समप्रमाण असतो, तर सापेक्ष आर्द्रता आणि दुसरं आहे तापमान, हे नेहमी समप्रमाणात असतात। तापमान वाढल्यास काय वाढतं, आर्द्रता वाढते। म्हणजे तापमान वाढलं तर आर्द्रता काय होणार, वाढणार। सेम तापमान कमी झालं तर आर्द्रता काय होणार, कमी होणार। म्हणून ते असतात समप्रमाणात। म्हणजे एक वाढलं की दुसरं वाढतंय, म्हणून ते काय आहे, समप्रमाणात आहेत। या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये आपण पाण्याचे असंगत आचरण म्हणजे काय असतं, त्याचे परिणाम काय असतात, तसेच उष्णता कशामध्ये मोजतात, उष्णतेची एकक काय आहेत आणि उष्णतेसंबंधी कोणकोणती विविध उपकरणे महत्त्वाची आहेत ते बघणार आहोत। तसेच या टॉपिकवरती आयोगाने मागच्या झालेल्या विविध परीक्षांमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले आहेत ते देखील बघणार आहोत। तर यासाठी या व्हिडिओचा सेकंड पार्ट नक्की बघा। थँक्यू फॉर वॉचिंग। प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा।